40 वर्ष भीक मागितली. पैसे मोजायला लागले तब्बल 6 तास. एकूण रक्कम ऐकून तुम्हालाही फुटेल घाम. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एक साधंसं गाव. रोजच्यासारखं आयुष्य सुरू होतं. सकाळ झाली की लोक आपापल्या कामाला निघायचे. बाजार भरायचा, मंदिरात घंटा वाजायच्या आणि गावातील एका कोपऱ्यात एक वृद्ध महिला शांतपणे बसलेली दिसायची. तिच्याकडे फारसं कुणाचं लक्षही नसायचं. साधे कपडे, चेहऱ्यावर वयाच्या सुरकुत्त्या आणि हातात एक छोटंसं भिक्षापात्र. गेली कित्येक वर्ष हेच तिचं आयुष्य होतं. लोक 2 रुपये, 5 रुपये, कधी एखादं नाणं तिच्या हातात ठेवून पुढे निघून जायचे. पण त्या छोट्याशा नाण्यांचं पुढे काय होतं याचा विचार कधीच कुणी केला नव्हता. त्या महिलेचं नाव होतं रंगमा. तिचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. स्वतःचं घर नाही, कुठली मोठी कमाई नाही, नातेवाईकांचा आधार नाही. जगण्यासाठी एकच मार्ग, तो म्हणजे भीक मागणं. दिवस कसा गेला, पोट कसं भरलं, उद्या काय होईल याची चिंता करतच तिची 40 वर्ष निघून गेली. पण या 40 वर्षात ती एक गोष्ट मात्र कधी विसरली नाही. रोज मिळालेल्या पैशांपैकी शक्य तितके पैसे ती जपून ठेवत होती. कुणालाही याची कल्पना नव्हती. वर्षानुवर्ष रंगमा शांतपणे आपलं काम करत राहिली. लोकांनी तिला अनेकदा दया दाखवली, काहींनी दुर्लक्ष केलं, काहींनी मदत केली, पण ती कधीच कोणाकडे जास्त अपेक्षा ठेवत नसायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांतपणा असायचा. तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे तितके पैसे का साठवत आहे हे कुणाला समजत नव्हतं. गावकऱ्यांनाही वाटायचं की तिच्याकडे काहीच नाही. एक दिवस मात्र सगळंच बदललं. रंगमा थेट गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीकडे गेली. तिने एक इच्छा व्यक्त केली आणि सर्वजण तिच्याकडे पाहतच राहिले. सुरुवातीला कुणालाच तिचं बोलणं खरं वाटलं नाही. अनेकांना वाटलं कदाचित वयामुळे ते असं काहीतरी बोलत असतील, पण रंगमा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने सांगितलं की तिच्याकडे काही पैसे आहेत आणि ते एका मोठ्या कामासाठी द्यायचे आहेत. गावकऱ्यांनी तिच्या मागे जाऊन पाहिलं तर समोर 3 मोठी पोती, काही गाठोडी आणि एक जुनी पेटी ठेवली होती. हे सर्व पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वस्तूंमध्ये नक्की काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली. पोती उघडली गेली आणि आज जे दिसलं ते पाहून प्रत्येकजण काही क्षण निशब्द झाला, कारण त्या पोत्यांमध्ये फक्त नाणी आणि छोट्या नोटा भरलेल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात नाणी पाहून सर्वांनाच प्रश्न पडला, ही नाणी किती असतील, याची किंमत किती असेल, एवढ्या छोट्या छोट्या रकमा साठवण्यासाठी किती वर्ष लागली असतील, आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या पैशांचं रंगमा करणार तरी काय. गावात चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण आपापले अंदाज बांधू लागले, पण रंगमा मात्र शांत होती. शेवटी गावकऱ्यांनी ठरवलं की हे सर्व पैसे मोजलेच पाहिजेत. काही लोकांनी टेबल आणले, काहींनी बादल्या, तर काहींनी नाणी वेगवेगळी करण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला वाटलं की हे काम पटकन होईल, पण जशी जशी नाणी बाहेर येऊ लागली तसतसं सगळ्यांच्या लक्षात आलं की हे काम इतकं सोपं नाही. 1-2 तास गेले पण नाणी संपायचं नाव घेत नव्हती. गावातील आणखी लोक मदतीला आले. एकूण 20 पेक्षा जास्त जण एकत्र बसून नाणी मोजत होते. कुणी 1 रुपयांची नाणी वेगळी करत होतं, तर कुणी 2 रुपयांची, कुणी 5 रुपयांची, तर कुणी छोट्या नोटा मोजत होतं. वेळ पुढे सरकत गेली, पण अजूनही मोजणी काही पूर्ण झाली नाही. तब्बल 6 तास, सलग 10 तास मेहनत घेतल्यानंतर अखेर शेवटचं नाणं मोजलं गेलं. आता प्रत्येकाच्या नजरा फक्त एका आकड्यावर खिळल्या होत्या. एवढी वर्ष साठवलेल्या या पैशांची एकूण रक्कम किती असेल? 10,000, 20,000, 50,000 की त्याहूनही जास्त? वातावरणात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. पण अजून एक धक्का बाकी होता, कारण रंगमाने हे पैसे स्वतःसाठी, घर बांधण्यासाठी किंवा आयुष्य आरामात जगण्यासाठी ठेवलेले नव्हते. तिने गावकऱ्यांसमोर सांगितलं की तिच्या आयुष्याची ही संपूर्ण कमाई एका धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी दान करायची आहे. हे ऐकून उपस्थित सर्वजण काही क्षण स्तब्ध झाले. स्वतःकडे काहीच नसताना एखादी व्यक्ती असा निर्णय कसा काय घेऊ शकते याचं सर्वांना आश्चर्य वाटत होतं. रंगमाच्या डोळ्यात समाधान होतं. ती म्हणाली की आयुष्यभर लोकांनी मला 2 घास खायला दिले, 2 रुपये दिले, त्यामुळे आज जे काही माझ्याकडे आहे ते या समाजामुळे. आता हे सर्व पुन्हा समाजाला परत द्यायचं आहे. तिच्या या शब्दांनी अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. काहींनी स्वतःच्या आयुष्याचा विचार केला. अखेर तो क्षण आला ज्याची सगळे वाट पाहत होते. 6 तासांच्या मोजणीनंतर समोर आलेली एकूण रक्कम होती तब्बल 1,83,000 रुपये. 40 वर्ष भीक मागून 1-1 रुपया जमा करून रंगमाने ही रक्कम जमा केली होती. ही रक्कम ऐकून उपस्थित सर्वजण अक्षरशः थक्क झाले. विशेष म्हणजे रंगमाने ही संपूर्ण रक्कम गावातील अंजनेया मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दान केली. स्वतःसाठी 1 रुपयाही न ठेवता तिने आयुष्यभराची पुंजी मंदिराच्या सेवेसाठी अर्पण केली. तिच्या या निर्णयामुळे गावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात तिच्या दातृत्वाची चर्चा सुरू झाली. अनेकांनी तिचं कौतुक केलं, तर अनेकांनी तिला खऱ्या अर्थाने दानवीर म्हटलं. या घटनेतून एक मोठा संदेश मिळतो. माणूस श्रीमंत असला म्हणून तो मोठा दानशूर होतोच असं नाही. अनेकदा ज्यांच्याकडे फार कमी असतं त्यांचं मन सर्वात श्रीमंत असतं. रंगमा यांच्याकडे संपत्ती नव्हती, पण मनात अमाप उदारता होती. म्हणूनच आज त्यांच्या या कार्याची चर्चा संपूर्ण देशभर होती आहे. अशा या प्रेरणादायी घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? रंगमा यांच्या या महान दातृत्वाला तुम्ही किती गुण द्याल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.